नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघत आहात की हिरवळीचे खत, हिरवळीच्या खतामध्ये की ताग आहे, धेंचा आहे, चवळी आहे, यासारखी पिकं आपण जमिनीमध्ये करून की आपण ती जमिनीमध्ये गाडल्यानंतर की त्याच्यापासून आपल्याला जे काय सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होती, जी शेणखताला हा एक पर्याय आहे की जेणेकरून ह्याचा की 7 ते 8 एकरी मेट्रिक टन की आपलं खत, हिरवळीचं खत आपल्या जमिनीमध्ये तयार होतं। जर आपण ह्या शेतकऱ्यांनी बघा सरी सोडलेली आहे आणि मध्ये सरीमध्ये त्यानं काय केलेलं आहे की हे तागाचं पीक पेरलेलं आहे, असं विस्कटलेलं आहे आणि ते बघू शकता आपण, हे चांगलं पीक आलेलं आहे। आणि हे ताग नंतर तो काय करणार आहे की ताग हा एक 35 दिवसात गाडायला येतो, म्हणजे हा ताग झपाट्यानं वाढत असतो आणि तो वाढल्यानंतर त्याच्या मुळावरती नायट्रोबॅक्टेरियाच्या गाठी असतात। नायट्रोबॅक्टेरियाच्या गाठी असल्यामुळं की आपण जे काय हवेमध्ये जो नायट्रोजन आहे, तर तो नायट्रोजन की जवळजवळ 78% नायट्रोजन असतो, तर तो नायट्रोजन शोषून घेऊन ते आपल्या जमिनीला उपलब्ध करून देत असतात। त्याच्यामुळं जर आपण ऊस लागणीच्या पूर्वी जर असं सरीच्यामध्ये जर ताग किंवा धेंचा आपण टाकलो आणि ह्या सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी जर केली, तर हा सरीमध्ये ताग उंच वाढल्यानंतर दाबून घेतला आणि जर ह्या वरंब्याची सरी केली की ते जे वरंबा हा जो आहे तो वरंबामध्ये जर ट्रॅक्टरचं आपण रेझर चालवला आणि ह्या सरीमध्ये जर टाकलं माती, तर ताग बुजून जातो आणि ज्या काय तयार होती सरी, त्या सरीमध्ये आपण की ऊसाची लागण करू शकतो। त्याच्यावर शेतकरी बांधवांनो, नुसतंच पिकाच्या पाठीमागं न लागता की आपण याच्यामध्ये की असं हिरवळीची पिकं, शेणखतं वगैरे ह्या जमिनीमध्ये ॲड करून आपल्याला मगच पीक घ्यायचं आहे। नाहीतर काय, जर आपण आपली जमीन जर जिवंत ठेवली नाही, तर आपल्या जमिनीमध्ये पिकं मग चांगली येत नाहीत। शेतकरी कष्ट करतो, खर्च करतो आणि मग त्याच्यापासून जर उत्पन्न जर आलं नाही, तर मग शेतकरी नाराज होतो आणि शेती नको म्हणतो। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, याच्या ताग किंवा धेंचा हे हिरवळीचे खतं तयार करणारं जे पीक आहे, हे घेऊन आपण जमिनीमध्ये जर गाडलो आणि आपण त्याच्यावरती जर पीक केलं, तर नक्कीच चांगलं येतो। आता हा की जस्ट एक 8 दिवस झालं टाकलेला ताग आहे, हा आता 35व्या दिवशी गाडायला तो येतो, म्हणजे ह्यो जवळजवळ एक 3 ते 3.5 फूट उंच वाढलेला असतो आणि 30व्या ते 35व्या दिवशी कुठं तर त्याला एक फूल दिसायला लागलं की तो ताग आपण गाडायला पाहिजे। तर या शेतकरी या पद्धतीनं जर आपण शेती केली, तर आपली जमीन जिवंत राहील आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल। तर शेतकरी बंधूंनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।